झिशान यांनी केलेले आरोप निराधार, सत्याच्या पलीकडे। झिशान सिद्दीकीच्या आरोपावर वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले, भारत तोडण्याच्या विचारात असलेल्यांच्या फसवणुकीत पडू नका। वर्षा गायकवाड यांनी आता झिशान सिद्दीकींना सल्ला दिला आहे। वर्षा गायकवाड यांनी झिशान सिद्दीकी यांना हा सल्ला दिलेला आहे। खरं तर झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसवरती काही आरोप केलेले आहेत, मात्र त्यावरती माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी झिशान सिद्दीकी यांना देश तोडणाऱ्यांच्या फसवणुकीला बळी पडू नका असा सल्ला दिलेला आहे। तर झिशान आरोप निराधार आहेत असंही या दरम्यान वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। तर नेमकं काय ट्विट आहे ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। माझा तरुण सहकारी झिशान सिद्दीकी याने काँग्रेस पक्ष आणि नेत्यांवर केलेले आरोप निराधार आणि सत्याच्या पलीकडे आहेत। हे बिनबुडाचे आरोप अशा वेळी होत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस, आरएसएस आणि भाजपच्या द्वेष फुटीरतावादी राजकारणापासून देशाची घटनात्मक, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्ये वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असंही ट्विट काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे। झिशान, तू तरुण आहेस, आमच्यापेक्षा लहान आहेस, मला एवढेच सांगायचे आहे की तू थोडे आत्मपरीक्षण करावे असाही सल्ला वर्षा गायकवाड यांनी दिलाय। आणि भारत तोडण्याच्या विचारात असलेल्या लोकांच्या फसवणुकीत पडू नका असाही सल्ला वर्षा गायकवाड यांनी दिलेला है। जब भी बात होती है कि मुंबई कांग्रेस का अध्यक्ष कौन बन सकता है, तो पहली बात ये कांग्रेस पार्टी के ऑफिस में हो जाती है कि नहीं, नसीम भाई, अमीन भाई, असलम भाई, बाबा भाई ये तो नहीं बन सकते क्योंकि ये मुसलमान है। तो मुस्लिम होना कांग्रेस में क्या एक पाप है कि आज तक मुंबई कांग्रेस में कोई मुस्लिम अध्यक्ष नहीं बना है। मैं इलेक्शन जीतने के बाद मुझे 10 महीने सताया गया, उस 8 महीने या 10 महीने जो भी है उसमें क्या क्या ब्लैकमेलिंग की गई दिल्ली की तरफ से, क्या क्या एक्सटॉर्शन करने की कोशिश की कि ये होगा तो आपको अध्यक्ष बनाएंगे। ये चीज़ हमारे दोस्तों के साथ भी हुई है और 2 जगह उन्होंने रोक के रखा है, दोनों जगह मुस्लिम है। तो आपको अगर मुस्लिम से इतना प्रॉब्लम है तो ये ढोंग क्यों रचते हो कि हम मुस्लिमों को झिशान यांनी केलेले आरोप निराधार आहेत, सत्याचाच विजय होईल असंही या दरम्यान वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। वर्षा गायकवाड यांनी झिशान सिद्दीकींना आता सल्ला दिलाय। तत्पूर्वी झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसवरती आरोप केलेले होते। जाणीवपूर्वक मुस्लिम नेत्याला मुंबईचा अध्यक्ष होण्यापासून जाणीवपूर्वक वारंवार रोखण्यात आलं अशा प्रकारचा गंभीर आरोप झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठी काँग्रेस पक्षावरती केला होता। मात्र त्यावरती वर्षा गायकवाड यांनीही झिशान सिद्दीकींना सल्ला दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।